कृषी विभागाकडून जिल्ह्यात 14 भरारी पथकांची नियुक्ती। कृषी विक्रेत्यांसंदर्भात तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन। खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असते। परिणामी शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची ही फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलली आहेत। बुलढाणा जिल्ह्यात 14 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून 14 ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी। एका विशिष्ट बियाण्यांच्या संदर्भात आग्रह धरू नये, तर खताची लिंकिंग करण्यासाठी विक्रेत्यांकडून जबरदस्ती होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। खरीप हंगाम हा महत्त्वाचा असल्या कारणाने बियाण्याचं त्याचप्रमाणे खतांच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे। जिल्हा स्तरावर 1 आणि तालुका पातळीवर 13 तालुक्यात प्रत्येकी 1 अशी 14 भरारी पथकांची आपण स्थापना केलेली आहे। त्याचप्रमाणे 14 नियंत्रण कक्ष सुद्धा स्वतंत्रपणे आपण सुरू केलेले आहेत आणि त्यांचे मोबाईल नंबर, भ्रमणध्वनी नंबर आहेत ते सुद्धा आपण पाठवलेले आहेत। शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना किंवा ह्याला बळी न पडता ज्या अधिकृत विक्रेत्याकडून आपण बियाणं खरेदी करत आहोत त्याच्याकडून त्याची पावती घेणं आवश्यक आहे आणि बाजारात जी काही चांगली बियाणं उपलब्ध आहेत ते चांगले वाण शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरायला पाहिजेत। विशेष करून कापसाच्या बाबतीत कापसाचे हे सर्व वाण जे आहेत ते बोलगार 2 BG2 या तंत्रज्ञानाचे आहेत। त्याच्यामुळे एका विशिष्ट वाणाचीच शेतकऱ्यांनी मागणी न करता बाजारात उपलब्ध असणारे सर्व वाण हे एकाच समान गुणधर्माचे आहेत। त्यामुळे एकाच विशिष्ट बियाण्याची मागणी किंवा एकाच वाणाची मागणी शेतकऱ्यांनी शक्यतो करू नये।